कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी भागात आज मोठा वाद उफाळून आलाय। तब्बल 1,80,00,000,000हून अधिक भाडे थकबाकीच्या आरोपावरून जैन समाजानं शेतकरी सहकारी संघाच्या दुकानांना टाळे ठोकले। या प्रकरणामुळे शहरात चर्चेला उधाण आलं असून कोणाच्या छत्रछायेखाली जागा हडपण्याचा प्रयत्न होतोय असा सवालही उपस्थित केला जातोय। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील सिटी सर्वे क्रमांक 1519 आणि 1531 ही जागा दक्षिण भारत जैन सभा संचलित दिगंबर जैन बोर्डिंगची असून गेल्या 40 ते 50 वर्षांपासून शेतकरी सहकारी संघाकडे भाडे तत्वावर देण्यात आली होती। मात्र या भाडेपट्ट्याचा करार 2004 साली संपल्यानंतरही नूतनीकरण करण्यात आलं नाही। तसंच शेतकरी संघाकडे तब्बल 1,80,57,600 रुपयांची भाडे थकबाकी असल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात आलाय। या संदर्भात वारंवार लेखी आणि तोंडी पाठपुरावा करूनही शेतकरी संघाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत आज सकाळी जैन समाजाच्या वतीने संबंधित दुकानांना टाळे ठोकण्यात आलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी ग्रामीण भागातील जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही जागा उपलब्ध करून दिली होती। नाममात्र भाड्याने दिलेल्या या जागेच्या उत्पन्नातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची संकल्पना होती। मात्र करार संपल्यानंतरही जागा न सोडणं, भाडे न भरणं आणि पोटभाडे करून मार्फत आर्थिक लाभ घेणं असे गंभीर आरोप शेतकरी संघावर करण्यात आले आहेत। दरम्यान कोणत्या नेत्याच्या छत्रछायेखाली ही जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे असा सवाल उपस्थित करत जैन समाजाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी संघाने तत्काळ जागा रिकामी करून थकबाकी भाडे अदा करावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय। या ठिकाणी सध्या टाळे ठोकून सील करण्यात आलं असून परिसरात पहारा ठेवण्यात आलाय। यावेळी दक्षिण भारत जैन सभा, दिगंबर जैन बोर्डिंग, वीर सेवा दल आणि जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।